नमस्कार मित्रांनो, मी कपिल सर आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. आजपासून आपण एसएससी जीडी आणि एनटीपीसी ची काय करणार आहे, नवीन बॅचला सुरुवात करत आहोत. इथं बसलेले विद्यार्थी आज जर का बघितलं, आपण इथं कॅमेरा लावलेला आहे. ही जी काही बॅच आहे पूर्ण रेकॉर्डेड होणार आहे आणि जे काही शिकवले जाणार आहे, मॅथ असो, रिजनिंग असो किंवा हिंदी असो किंवा जीके जीएस असो, हे सर्व लेक्चर आपण काय करणार, रेकॉर्ड करणार आहोत आणि युट्यूबवर देखील काय करणार आहे, अपलोड करणार आहोत, जेणेकरून तुम्हालाही बघता येईल आणि युट्यूबवर जे मुलं जोडलेले त्यांना काय करता येईल, फ्री मध्ये अवेलेबल होईल. तर ठीक आहे, आजपासून आपण काय एसएससी जीडी आणि एनटीपीसी काय करणार आहे, पूर्ण कोर्स कम्प्लीट ऑनलाईन देखील काय करणार आपण अपलोड करणार आहोत. तर ठीक आहे, आज बघा पहिला सब्जेक्ट आहे बुद्धिमत्ता. आज आपण बुद्धिमत्तेला सुरुवात करत आहोत. तुमच्याकडे सर्वांकडे नोट्स दिलेले आहेत, मी प्रश्न दिलेले आहेत. त्या प्रश्नांमध्ये फक्त काय करायचं, बघायचं, पुढं मागापुढं जायचं नाही. फक्त काय करायचं, जो पहिला प्रश्न असेल पहिल्यावरच थांबायचं. पहिला झाल्यानंतर जेव्हा दुसरा चालू करायला सांगितलं तेव्हा दुसरा चालू करायचा, म्हणजे की काय करायचे, प्रश्न आपण सिक्वेन्सने जाणार आहोत. तर ठीक आहे, आपण काय करू, वेळ न दवडता काय करू, लगेच लेक्चरला सुरुवात करू. बघा, आजचा पहिला टॉपिक आहे बुद्धिमत्तेमध्ये वर्णमाला. हा टॉपिक जर का बघितला तर पूर्णतः काय असतो, बेसिक आहे. एवढं आज जे काही पहिले 5-10 प्रश्न असतील, हे एवढे बेसिक लेवलचे प्रश्न सध्या तरी एसएससी जीडी ला विचारला जात नाही. पण तुमच्यामध्ये बरेच विद्यार्थी जर का बघितले तर काय नवीन आहे आणि काही मुलं आहे का पोलीस भरतीवरून आलेले, पण नवीन विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी काय करताय, मी पूर्ण बेसिक नुसार सांगणार आहे. आणि ज्यांना ऑनलाईन जे बघतायत, जे नवीन असेल ते पहिल्या प्रश्नापासून बघू शकतात. जे जुने मुलं असतील की ज्यांना हे येत आहे, एबीसीडीचं वगैरे वर्णमाला वगैरे येत आहे, ते काय करू शकतात, पुढचे 5-6 प्रश्न काय करू शकतात, स्किप करून डायरेक्ट काय करतात, पुढचे जे अवघड प्रश्न आहे तिथं बघू शकतात. ठीक आहे, बघा आपण काय करू, लेक्चरला सुरुवात करू. पहिला प्रश्न काय सांगेल, पहिला प्रश्न जर का बघितला तर आहे ए, पुढे आहे सी, एफ, जे, पुढं क्वेश्चन मार्क. तर तुम्हाला पहिल्या प्रश्नामध्ये विचारलंय, क्वेश्चन मार्कच्या जागी कोणतं अक्षर येईल. तर इथं एबीसीडी ज्यावेळेस प्रश्न येतो त्यावेळेस बघा काय सांगितलंय, याच प्रकारे एबीसीडी लिहून ठेवायची आणि एबीसीडी मध्ये बघायचं कारण की यांचा संबंध कसा आहे. इथं जर का बघितलं, बघा इथं ए, पुढं सी, तर ए आणि सी मध्ये गॅप किती आहे, इथं बघा 1-2, म्हणजे असं म्हणता येईल ए पासून +2 केल्यावर काय आलाय, सी. पुढे बघा सी आहे, सी पासून पुढे एफ बसलेलं आहे, तर एफ आणि सी यांचा गॅप बघा, इथं सी आहे, इथं एफ आहे, 1-2-3, म्हणजे असं म्हणता येईल सी पासून +3 केल्यावर कोण आलेलं आहे, एफ. आता एफ पासून पुढे जर का बघितला तर काय, जे. मग एफ पासून जे बघा 1-2-3-4, मग इथं किती प्लस केलेले, 4. मग इथं जर का बघितलं, इथं +2 आहे, इथं +3 आहे, इथं +4 आहे, तर पुढं काय येईल, तर साहजिक आहे पुढं काय करावं लागेल, +5. मग जे पासून +5 जर का केले, 1-2-3-4 आणि 5, इथं कोणता अक्षर येतो, हो. कोणता अक्षर आला, हो. बघा एकदम सोपा प्रश्न आहे. असे प्रश्न आता एवढे सोपे येत नाही, फक्त तुम्हाला समजण्यासाठी सांगत आहोत. पुढे पुढे जसं जाऊ 5-6 प्रश्न झाल्यानंतर थोडे बेस लेवलचे, अवघड लेवलचे प्रश्न येतील. पुढचा प्रश्न बघा, नोट्स मध्ये सोपा आहे, तुम्ही एकदा सोडवण्याचा प्रयत्न करा आणि ऑनलाईन वाले जे तुम्हाला काय स्क्रीनवर इथं क्वेश्चन दिसत असेल, तुम्ही काय करा, ट्राय करा, सोडवायचा प्रयत्न करा. पुढचा प्रश्न सोडवला का, पुढचा प्रश्न बघा, काल उत्तर पुढचा प्रश्न दिलाय, ए, डी, जी, जे आणि पुढं क्वेश्चन मार्क. बघा क्वेश्चन मार्कच्या जागी कोणता अक्षर आहे, थोडं फास्ट काढायचं आहे, काहीच नाही, फक्त एबीसीडी बघायची आणि क्वेश्चन मार्कच्या जागी कोणता अक्षर येईल एवढंच बघायचं आहे. काय सोडून दाखवतो बघा, ए आणि डी, ए आणि डी चा संबंध बघा, 1-2-3, ए पासून डी किती लांब आहे, 1-2-3, म्हणजे ते काय +3 आहे. पुढे जर का बघितलं, डी पासून जी बघा, डी पासून जी किती लांब आहे, 1-2-3, इथं किती केलंय, +3. पुढे बघा जी पासून जे बघा, जी पासून जे जर का बघितलं, 1-2-3, इथं देखील काय +3 आहे. मग आपल्या सिक्वेन्स काय करते, इथं +3 आहे, इथं +3 आहे, इथं +3 आहे, तर पुढे सुद्धा काय असणार आहे, +3च असणार आहे. मग इथं देखील +3 केलं जे पासून, तर बघा इथे जे 1-2-3 कोण आला, एम. उत्तर काय येईल, एम. थोडं फास्ट सोडा, सोपे प्रश्न आहे. पुढचा क्वेश्चन बघा, नोट्स मध्ये दिलेला पुढचा क्वेश्चन बघा काय सोडवा.
आलं का उत्तर? पुढचा प्रश्न काय दिले? टी आर पी एन पुढं क्वेश्चन मार्क. एकदम सोपं आहे, थोडं फास्ट काढायचं पटकन, थोडं फास्ट काढा पटकन. काल उत्तर काल यल. बघा इथं काय टी आणि आर, तुम्हाला काय सांगितलं? टी आणि आर यांचा बघा काय व्हायचा संबंध बघायचा. इथं टी आहे, इथं आर आहे. म्हणजे आता पहिले काय व्हायचं प्लस, आता काय केलंय मायनस. मग टी पासून आर जर का बघितलं तर काय केलंय -2, म्हणजे इथं 1 2. मग टी पासून आर किती आहे? मागं 2 बसलाय म्हणजे -2 आहे. इथं बघा आर आहे, इथं पी आहे. आर पासून पी बघा कुठे आहे? 1 2, म्हणजे काय -2 आहे. पुढे बघा पी आहे, पी पासून एन आहे. पी पासून एन जर का बघितला 1 2, म्हणजे इथे देखील काय -2. मग असं कळतं इथं -2 आहे, इथं -2 आहे, इथं -2 आहे, तर इथं देखील काय राहील -2. मग एन पासून -2 भाग कोण आहे? यम आणि यल. मग इथं काय येईल? यल. इथं काय येईल? यल. पुढचा बघा, पुढचा क्वेश्चन बघा काय दिलेलं आहे. पुढचा प्रश्न काय सांगितलं? गटात न बसणारा शब्द ओळखा. गटात न बसणारा शब्द ओळखा. तुम्हाला डायरेक्ट 4 ऑप्शन दिलेले. हे काय डायरेक्ट 4 ऑप्शन दिलेले, ए ई पी आणि आय. तुम्हाला डायरेक्ट काय दिलेले? 4 ऑप्शन दिलेले. 4 ऑप्शन पैकी डाय विचारलेलं आहे. गटात न बसणारा म्हणजे गटात न बसणारा विचारो किंवा विसंगत विचारो तर काय त्याचा अर्थ एकच होतो. मग इथं गटात न बसणारा कोणता आहे? आहे. नीट बघा काय नेमकी आहे काय ते बघा. ए ई पी आय हे सर्व काय आहेत? यातलं विसंगत शोधायचंय, म्हणजे गटात न बसणारा शोधायचंय. गटात न बसणारा बघा कालच्या लेक्चरलाच झालं. काल तुम्हाला काय सांगितलं होतं? ह्या एकूण 26 अक्षरांमध्ये 5 काय आहे? स्वर आहेत. इथं जर का बघितलं ए काय आहे? स्वर आहे. ई काय आहे? स्वर आहे. आय देखील काय आहे? स्वर आहे. अजून पुढे बघा ओ काय आहे? इथं ओ देखील काय आहे? स्वर आहे. पुढे जर का स्वर बघितला तर कोणता आहे? यू. हे सर्व हे 5 जर का बघितले तर काय आहे? स्वर आहे. मग इथं ह्या स्वरांपैकी ए दिलेला आहे, ए स्वर आहे, ई स्वर आहे, आय पण स्वर आहे, पण पी स्वर आहे का? पी स्वर नाही. म्हणजे बाकीचे स्वर आहे आणि हा स्वर नाही, म्हणजे विसंगत घटक कोणता असणार आहे? पी. पुढचा बघा, पुढचा क्वेश्चन बघा, सोडा पटकन. पुढचा क्वेश्चन जर का बघितला तर काय दिलं तिथं? बी आणि सी दिले, पुढं कॉमा, ई आणि एफ दिलेला आहे, परत कॉमा, पुढं काय आय आणि जे, पुढं जर का बघितलं काय एन ओ, पुढं क्वेश्चन मार्क. बघा क्वेश्चन मार्कच्या जागी कोणतं अक्षर येईल शोधा. क्वेश्चन मार्कच्या जागी काय येईल? सोडा पटकन. माग आलं? नीट बघा. असा क्वेश्चन आल्यावर काय सांगितलेलं आहे? 2-2 संख्या येऊ, 2-2 अक्षर येऊ, 4-4 येऊ, 5-5 येऊ किंवा 3-3 अक्षर येऊ, किती अक्षर येऊ, तुम्हाला काय सांगितलेलं आहे? पहिल्या अक्षराचा पहिल्या अक्षराशी संबंध शोधायचा. मग पहिला अक्षर इथं बी आहे, इथं पहिला अक्षर जर का ई आहे तर बी आणि ई चा संबंध शोधा. बी पासून ई बघा किती लांब आहे? 1 2 3. मग बी पासून +3 केलं तर ई येतो. मग इथं पहिला अक्षर ई आहे, इथं पहिला अक्षर आहे, मग ई आणि आय चा संबंध शोधा. 1 2 3 4. इथं +4 केलं तर आय आलेलं आहे. इथं आय आणि एन ह्या दोघांचा संबंध शोधा. पहिले पहिले अक्षर धरायचे. मग आय पासून एन जर का बघितला 1 2 3 4 5, इथं +5 आहे. म्हणजे काय म्हणता येईल? इथं पहिलं अक्षर +3 केल्यावर आलं, इथं +4 केल्यावर आलं, इथं +5 केल्यावर आलं. तर आपल्याला इथं क्वेश्चन मार्क्स जे अक्षर काढायचं आहे तिथं पहिलं अक्षर जे येणार आहे एन पासून, हे प्लस किती करावं लागेल? आता +6 करावं लागेल. मग एन पासून +6 करा. 1 2 3 4 5 आणि 6. तर पहिलं अक्षर काय आलं? टी आलं. आता बघा दुसरं अक्षर सी आहे, इकडं दुसरा अक्षर एफ आहे. सी आणि एफ चा संबंध बघा. इथं सी आहे, इथं एफ आहे. 1 2 3. इथं देखील काय +3. पुढे बघा एफ आहे आणि इथं जे, एफ आणि जे चा संबंध बघा. 1 2 3 4. इथं +4 आहे.
इथं जे आणि एन चा संबंध बघा, ओ चा संबंध बघा, 1 2 3 4 आणि 5. मग इथं काय केलंय, ते सिरीज आहे, +3 +4 +5 आणि पुढे काय येईल +6. मग +6 जर का बघितलं ओ पासून 1 2 3 4 5 6, मग काय आलं इथं यू. उत्तर काय येईल टी यू. पुढचा प्रश्न बघा. पुढचं बघा, आता 3 अक्षर आहे, अशाच पद्धतीने काढायचं बघा. डी ई एल, पुढे काय दिलेलं आहे सी एफ जे, पुढे बघितलं बी जी एच, आणि पुढे काय दिलेलं आहे, पुढचा क्वेश्चन मार्क आहे बघा. इथं क्वेश्चन मार्कच्या जागी कोणतं अक्षर येईल बा, क्वेश्चन मार्कच्या जागी कोणतं अक्षर येईल, काढा पटकन. संबंध शोधायचा, फक्त एबीसीडी बघायची. एबीसीडी लिहिताना अशीच लिहायचं, अक्षर द्यायचे खाली. काय आलं, याच लेवलचे क्वेश्चन एसएससी जीडी ला एनटीपीसी ला विचारले जातात. खूप सोपे लेवल विचारले जात नाही. खूप वेळ लागला बघा, लक्ष द्या. काय सांगितलं, पहिला अक्षरशी पहिला अक्षरच बघायचा. इथं पहिला अक्षर जर का डी आहे आणि इथं पहिला अक्षर जर का सी आहे, याचा अर्थ इथे एबीसीडी मध्ये बघा डी आणि सी भाग म्हणजे काय केलेलं आहे -1. इथं पहिला अक्षर सी आहे तर इथं पहिला अक्षर बी आहे. इथं बी पासून सी पासून बी बघा, इथं बघा काय आहे -1, म्हणजे इथं -1 केलंय, इथं -1 केलंय, तर इथं देखील काय करावं लागल -1च करावं लागल. मग बी पासून -1 केला तर कोण आला, ए आला. पुढे बघा, इथं दुसरा अक्षर ई आहे, इथं दुसरा अक्षर एफ आहे. ई आणि एफ चा संबंध बघा, इथं +1 केलेलं आहे. इथं एफ आणि जी चा संबंध बघा, +1 केलेलं आहे. मग इथं +1 +1 आहे, तर इथं देखील काय असणार +1च असणार. मग जे पासून +1 केला तर कोणी एच. आता पुढे बघा, यल आणि जे, तिसरा अक्षरचे संबंध बघायचा. आता यल आणि जे, इथं यल आहे, इथं जे, 1 2, इथं -2 केलेलं आहे. इथं जे आणि एच यांचा संबंध बघा, जे आणि एच 1 2, इथं देखील काय केलंय -2 केलेलं आहे. तर इथं एच पासून देखील काय करावं लागेल आपल्याला -2 करावं लागेल, आणि एच पासून -2 केला तर कोण येतो 1 2 एफ. म्हणजे इथं उत्तर काय आलं, ए एच आणि एफ. आलं का उत्तर. पुढचा प्रश्न बघा, काय दिलेला नोट्स मध्ये, सोडा पटकन. काय सांगितलेलं आहे, बी एच, पुढे काय दिलंय जी क्वेश्चन मार्क. बघा असे प्रश्न बरेच येतात. याचा अर्थ समजून घ्यायचा. बी साठी जर का एच आहे, तर 4 टिंब आल्यानंतर या अक्षराशी दुसरा पुढचा अक्षर काय असणार, मग ह्या दोघांचा जो संबंध आहे का तोच इथं संबंध आला पाहिजे. मग इथं बघा बी आणि एच, बी पासून जर का बी साठी जर का एच दिलेला आहे, तर जी साठी काय, इथं ऑप्शन गरजेचे बघा, ऑप्शन लिहून ठेवा. ऑप्शन मध्ये जर का बघितलं काय दिलेलं आहे, एन एम के एल. ऑप्शन बघायचे, अशा टायमाला ऑप्शन लागल. बघा शोधा पटकन, काय येईल, काय येईल यम. बघू आता, इथं बी आहे, तर बी पासून तुम्हाला सांगितलं एच बघायचा, बी आणि एच चा संबंध बघायचा काय 1 2 3 4 5 6. म्हणजे इथं असा म्हणता येईल की बी पासून +6 केल्यावर एच आलं, तर इथं जो संबंध आहे तोच इथं आला पाहिजे. मग जी पासून देखील काय करायचं आपण +6 करून बघू. जी पासून +6, 1 2 3 4 5 6, इथं कोण आला, यम आला. यम ऑप्शन मध्ये आहे, क्लिक करा. उत्तर काय लिहितं, यम. पुढचा प्रश्न बघा, सोपे प्रश्न आहे, थोडे पटापट सोडवा. पुढे काय दिले, सी जी जे, पुढे दिले त्यासाठी डी जे ओ, एल ओ क्यू, आणि इथं क्वेश्चन मार्क.
शोधा पटकन काय येईल. जर सी जी जे साठी डी जे ओ असेल तर एल ओ क्यू साठी काय येईल. संबंध शोधायचा. काय संबंध असेल. पहिला अक्षर संबंध बघा, दुसऱ्यात दुसरे संबंध बघा, तिसऱ्याचा तिसरा संबंध बघा काय आहे. बघा नीट बघा, लक्ष द्या. इथं बघा पहिला अक्षरशी संबंध बघायचा. इथं सी आहे तर इथं डी आहे. मग इथं सी आणि डी चा संबंध बघा काय. इथं सी इथं डी, इथं प्लस एक केलेलं आहे. आणि दुसरा अक्षर बघा इथं जी आहे, इथं जे. मग जी आणि जे चा संबंध बघा. इथं एक एक दोन तीन, इथं प्लस तीन केलेलं आहे. इथं बघा जे आणि इथं काय ओ आहे. मग जे आणि ओ चा संबंध बघा. 1 2 3 4 5, इथं प्लस 5 केलेलं आहे. मग इथं प्लस 1 आहे, प्लस 3 आहे, प्लस 5 आहे. तर ही सिक्वेन्स पुढे ठेवा. मग या सिक्वेन्सने जर का बघितलं तर इथं पहिल्या अक्षर जर का प्लस 1 केलेलं आहे तर इथे देखील प्लस 1 करा. एल पासून प्लस 1 केला तर काय येतो, यम येतो. पुढे बघा ओ आहे. ओ साठी इथं बघा दुसऱ्या अक्षरला किती प्लस केलंय, 3. इथं प्लस 3 करा. मग ओ पासून प्लस 3 केलं, 1 2 3, इथं आला आर. पुढे बघा तिसरा अक्षर. इथं तिसऱ्या अक्षरला 5 प्लस केलंय तर इथे देखील प्लस 5 करा. मग क्यू पासून जर का प्लस 5 केले, 1 2 3 4 5, तर कोण आला, व्ही आला. मग इथं काय उत्तर येतं, एम आर व्ही. एम आर व्ही. बा पुढचा प्रश्न वाचा पटापट थोडं. पुढे काय दिलेलं आहे इथं, एम ई ए टी, एकदम सोपं आहे. इथं बघा टी ए ई एम. पुढे दिले बी ए एल ई आणि आहे इथं आहे क्वेश्चन मार्क. बघा जर का या अक्षरासाठी इथं हे असेल एम ई एक अक्षर राहिलं तर इथं टी लिहा. टी. एम ई ए टी साठी जर का टी ए ई एम येत असेल तर बी ए एल ई साठी काय येईल. काही शोधा पटकन. बघा पटापट. इथं जर का बघितलं, इथं जे अक्षर दिसत आहे ना एम ई ए टी, इथं पण बघा एम ई ए टी. इथं तेच अक्षर आहे म्हणजे एबीसीडी बघायची गरज पडत नाही. पण हे सोडवताना काय करायचं, कधी अक्षर द्यायची 1 2 3 4. म्हणजे त्यांना मी काय केलं, एम ला 1 अक्षर दिला, ई ला 2 दिला, ए ला 3 दिला आणि टी ला 4 दिला. मग इथं बघा काय केलेलं आहे, इथं 4 नंबरचा अक्षर पहिला घेतला, नंतर 3 नंबरचा अक्षर घेतला, नंतर 2 नंबरचा अक्षर घेतला आणि नंतर 1 नंबरचा अक्षर घेतला. म्हणजे असं म्हणता येईल, इथं काय केलंय, इथं 1 2 3 4 आहे, तिथं काय केलं 4 3 2 1. मग इथं पण अक्षर द्या 1 2 3 4. मग इथं 1 2 3 4 4 3 2 1 केलं तर इथं पण काय करा 4 3 2 1 करा. मग 4 3 2 1 केल्यावर काय येईल, पहिला अक्षर ई येईल, नंतर एल येईल, नंतर ए येईल आणि नंतर बी येईल. मग इथं उत्तर आलं ई एल ए बी. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न बघा काय आहे. पुढचा प्रश्न दिलेला आहे बी. इथं आहे वाय. बी साठी वाय दिलेला आहे. इथं डी साठी डब्ल्यू दिलेला आहे. बघा 4 टिंब आणि 2 टिंब याचा अर्थ समजून घ्या. इथं बघा एफ साठी यू दिलेला आहे तर इथं क्वेश्चन मार्क दिले. तर बघा इथं काय बी साठी वाय आहे, डी साठी डब्ल्यू आहे, एफ साठी यू आहे, तर इथं क्वेश्चन मार्क म्हणजे पुढचा अक्षर 2 अक्षर काय येतील. एकदम सोपं आहे. काय येईल बघा, इथं बघा बी वाय आहे, इथं बघा एबीसीडी बघायचं वाटतं बी वाय. बघा सरळ सरळ इथं बी आहे, इथं वाय, इथं सरळ दिलेलं आहे. इथं बघा डी डब्ल्यू आहे, इथं डी डब्ल्यू दिलेलं आहे. इथं बघा एफ यू आहे, इथं एफ यू दिलेलं आहे. पण याचा गॅप पण बघायचा. इथं बी वाय एक सोडून डी डब्ल्यू आहे, एक सोडून एफ यू आहे, तर इथं देखील एक सोडून द्यायचा आणि पुढे काय आहे एच एस. म्हणजे इथं काय येईल एच आणि एस.
पटकन पुढचा प्रश्न सोडवा. पुढे बघा काय दिलेलं आहे इथं bx कॉमा इथं काय dv ft आणि इथं क्वेश्चन मार्क. काढा पटकन, काय सोपं आहे. एबीसीडी बघायची पटकन, एबीसीडी मध्ये बघायचं पटकन. काल उत्तर काय आले. बघा लक्ष द्या, इथं बी एक्स आहे. इथं बघा इथं तिरप जर का बघितलं एबीसीडी मध्ये बी आणि एक्स दिलेला आहे. इथं डीव्ही आहे. इथं बघा तिरप एक सोडून परत डीव्ही दिलेला आहे. इथं एफ टी आहे, परत ईयू सोडून एफ टी दिलेलं आहे. म्हणजे इथं तिरप घेतलेलं आहे. इथं बी एक्स घेतला, एक सोडून डीव्ही घेतला, परत एक सोडून एफ टी घेतला, तर इथं एक सोडून एच आर. काय इथं एच आर. पुढचा प्रश्न घ्या पटकन. एबीसीडी असेच लिहित चालायची. पुढे काय दिलेलं आहे सी ओ एम एफ ओ आर टी. इथं या अक्षराचा या शब्दासाठी जर का ओ सी एफ एम टी आर ओ आहे तर बा पुढे काय दिलेलं आहे. तुम्ही सरळ या क्वेश्चन मी इथं लिहितो. काय दिलं इथं सी ओ एन टी आर ओ एल साठी कोणता शब्द येईल, अक्षर येतील, सांगा पटकन. जर का ह्याच्यासाठी हे आहे तर ह्याच्यासाठी काय. सोपं एकदम. एबीसीडी बघत बसायची नाही. आता इथं जेव्हा संबंध दिसतंय सेम सेम, तर सीओ एम एफ इथं सगळे तेच अक्षर आहे. तर इथं ह्याच अक्षरावर इथले अक्षर येतील. एबीसीडी मध्ये शोधायचं नाही नेमके संबंध काय आहे. थोडा फास्ट काढा पटकन, सोपं आहे. असेच प्रश्न एसएससी जीडी एनटीपीसी विचारले जातात. आला का. बघा लक्ष द्या. जर का बघितलं तुला काय सांगितलं, ज्या टाइमला असे सेम सेम अक्षर येतात ना शब्द, त्यावेळेस एबीसीडी नाही बघायची. इथं अक्षरला काय करायचं, अंक द्यायचे, नाव द्यायचे. जसं बघा इथं सी साठी 1, इथं 2 3 4 5 6 7. इकडे लक्ष द्या, इकडं पुढं लक्ष द्या. इथं नंतर सोडवा. आता बघा इथं काय दिलंय, अक्षरला काय, इथं शब्द अक्षरला काय केलं मी, अंक देऊन टाकले 1 2 3 4 5 6 आणि 7. मग इथं जर का बघितलं तर काय केलेलं आहे, या सिक्वेन्स नुसार त्यांनी इथं बघा काय केलेलं आहे 2 3 4 5 6 7. इथं ओ घेतलेला आहे पहिले. मग इथं ओ घेतला आणि इथं बघा ओ आहे आणि सी आहे. म्हणजे इथं काय केलं त्यांनी 2 आणि 1 वाला घेतला. नंतर इथं 3 आणि 4 आहे. इथं बघा एफ आहे, इथं एफ ला जर का 4 आहे तर इथे 4 दिला. इथं बघा एम आहे, एम ला किती आहे 3 आहे, 3 दिला. इथं टी आहे, टी ला किती नंबर दिले 7 आहे. नंतर आर ला किती अंक दिले 6वा दिलेला आहे. आणि इथं काय दिलेलं आहे 5. आणि इथं अक्षर जर का मोजले किती 1 2 3 4 5 6 7, इथं देखील 7 आहे. मग इथं 1 2 3 4 5 6 7चं त्यांनी काय केलं 2 1 4 3 7 6 5 केलं. तर ह्याच प्रकारे देखील लिहायचं. हे प्रॉपर एसएससी जीडी एनटीपीसी जे क्वेश्चन आहेत ते काय असतात, अशा लेवलचे क्वेश्चन विचारले जातात. बघा यांना पण काय करा, अंक देऊन टाका 1 2 3 4 5 6 आणि 7, 6 आणि 7. मग इथं ज्या प्रकारे त्यांनी याचं ह्या रूपांतर केलं ना, तसं ह्याचं सेम अशाच प्रकारे रूपांतर करा. मग इथं बघा पहिले 2 नंबरचा अक्षर घेतलाय ना, तर इथं बघा 2 नंबरला कोण आहे ओ, तर इथं 2 नंबरवाला ओ लिहून टाका. पुढे बघा नंतर इथं 1 नंबरवाला अक्षर आहे, इथं 1 नंबरवाला लिहा. कोण इथं 1 नंबर सी. पुढे बघा इथं जर का 4 नंबरवाला घेतला, इथे 4 नंबरवाला पहिला घ्या, कोण आहे टी. इथं 3 नंबरवाला घेतला, तिथे 3 नंबरवाला घ्या, कोण आहे एन. इथं बघा 7 नंबरला जो अक्षर तो घेतलाय, तिथं 7 नंबरवाला घ्या पहिले एन. इथं बघा पुढं काय 6 नंबरवाला घेतलेला आहे, तर इथं काय करायचं 6 नंबरवाला लिहा ओ.
आणि इथं शेवट 5 नंबरवाला आहे, तिथं 5 नंबरवाल्या आर. हे आलं त्याचं उत्तर. OCTNLOR. कधीही अक्षरं देऊन टाकायची आणि अंक देऊन टाकायची. 1 2 3 4 जेवढे काही असेल त्यांना काय करायचे, अंक द्यायचे. मग हे अंक बघायचं इथं की नेमकी कसं रूपांतर केले. ह्याचं जे रूपांतर केलेलं इथं वे अक्षर द्यायचे आणि त्याच काय करायचं, सेम प्रकारे रूपांतर करायचं. पुढचा प्रश्न घ्या. पुढचा प्रश्न काय दिलेला आहे, ZACF. ZACF पुढं WXZC. इथं क्वेश्चन मार्क दिलेला आहे. पुढं QRTW. पुढं बघितलं तर काय दिलंय, NOQT. NOQT. बा इथं क्वेश्चन मार्कच्या जागी कोणतं अक्षर येतील, शोधा पटकन. काहीच वेगळं नाही करायचं, सेम पद्धत वापरायची. सेम पद्धत वापरायची. आला का? बा लक्ष द्या, काय दिलं इथं, पहिला अक्षर, पहिला अक्षरच बघायचा. इथं पहिला अक्षर जर का बघितला झेड आहे, इथं पहिला अक्षर बघा डब्ल्यू आहे. ही सिक्वेन्स ठेवायची. पहिला अक्षर झेड आहे, पहिला अक्षर डब्ल्यू, त्यांचा संबंध बघा. इथं झेड आहे, इथं डब्ल्यू आहे. 1 2 3, इथं -3 आहे. इथं बघा दुसरा अक्षर बघा कोणता आहे, इथं दुसरा अक्षर ए, इथं दुसरा अक्षर एक्स आहे. मग ए पासून एक्स बघा, 1 2 3. इथं देखील काय -3 आहे. इथं सी पासून झेड बघा, सी पासून झेड जर का बघितला 1 2 3, इथं पण काय केले त्यांनी, -3 केलेले. इथं एफ पासून सी बघा, एफ इथं सी 1 2 3, इथं देखील -3 केलेले. म्हणजे इथं काय केलं, सर्व त्यांनी -3 घटक केलेले. मग इथं पुढे जर का -3 आहे तर इथं देखील काय करावं लागेल, -3च करावं लागेल. मग इथून जर का आपण डब्ल्यू पासून -3 केलं, इथं पहिला अक्षर डब्ल्यू आहे ना, तर पहिल्या अक्षर याला काय करावं लागेल, पहिल्या अक्षरातूनच वजा करायची. मग डब्ल्यू मधून जर का -3 केले तर इथं काय होईल, 1 2 3. पहिला अक्षर कोणता आला, टी. इथं बघा पुढचं बघा, एक्स आहे, एक्स पासून देखील काय करा, -3. मग एक्स पासून -3 केला काय, 1 2 3, कोण आला, यू आला. इथं पुढे झेड पासून -3 करा, झेड पासून -3 केलं तर काय येईल, 1 2 3, इथं डब्ल्यू आला. आणि शेवटचा काय, चौथा सी, सी पासून देखील काय करा, -3 करा, 1 2 3, कोण आला, झेड. बघा हे आलं उत्तर. आणि हे बरोबर आहे की नाही हे बघण्यासाठी काय करायचं, कारण की ऑप्शन मध्ये कन्फ्युजन असेल तर काय करायचं, पुढची सिक्वेन्स पण काढून घ्यायची. इथं बघा टी पासून क्यू दिलंय, टी पासून क्यू भाग किती, 1 2 3, -3ची. इथं यू पासून आर भाग किती, 1 2 3. इथं काय केलं त्यांनी, इथं पुढे देखील -3 ची सिक्वेन्स आहे. मग इथं -3, इथं -3, पुढे देखील काय असणार, -3 ची सिक्वेन्स असणार. मिळालेलं उत्तर काय आहे, बरोबर आहे. पुढचा प्रश्न घ्या. जसं जसं पुढे जाऊ तसं तसं काय होत जाईल, क्वेश्चन लेवल हार्ड होत जाईल. पुढचा शब्द लिहा, MADRAS. जर का या अक्षरासाठी DAMSAR हे अक्षर असतील तर MUMBAI साठी काय येईल, बा काय येईल. आता सांगितलं काय करायचं, असं असल्यावर काय करायचं. जर का हे शब्द इथं आहे तर एबीसीडी बघायची गरज पडत नाही. एबीसीडी बघत बसू नका, एबीसीडी बघत बसू नका, काढा पटकन.
आलं का? काय सांगितलंय इथं? अक्षर द्या ना, अक्षर. 1 2 3 4 5 6 अक्षर द्या पहिले. मग या अक्षर दिल्यानंतर इथं बघा काय केलेलं आहे. इथं इथं डी घेतलेलं आहे पहिले. इथं डी जर का इथं 3 नंबरला आहे, मग इथं काय 3 नंबरवाला अक्षर आहे. नंतर बघा ए इथं 2 नंबरला आहे, इथं 2 नंबरवाला अक्षर आहे. इथं परत यम आहे, इथं यम 1 नंबरला आहे. म्हणजे इथं काय केलं 3 2 1 गेलेलं. पुढे यस यस बाकी नंबरला 6 नंबरला आहे. इथं ए बाकी नंबरला आहे, इथं 5 नंबरला आहे. आणि आर बघा इथे किती नंबरला आहे? 4 नंबरला आहे. म्हणजे असं कळतं 1 2 3 4 5 6 काय केलं त्यांनी? 3 2 1 6 5 4 असं केलं. मग इथं अक्षर द्या 1 2 3 4 5 6. आणि जसं रूपांतर 1 2 3 इथं जे रूपांतर केलेलं आहे तेच रूपांतर काय करा इथंही करा. म्हणजे इथं असं म्हणतं इथं पहिले 3 नंबरवाला अक्षर घेतला, इथं 3 नंबरवाला बघा कोणी यम यम लिहिला. पुढे बघा इथं 2 नंबरवाला घेतला, इथं 2 नंबरवाला घ्या यू. इथं बघा 1 नंबरवाला घेतला, इथं 1 नंबरवाला घ्या यम. इथं बघा 6 नंबरवाला घेतला, इथं 6 नंबरवाला घ्या आय. पुढे इथं 5 नंबरवाला घेतला, इथं 5 नंबरवाला घ्या ए. आणि पुढे इथं 4 नंबरवाला घेतलाय, तर इथं 4 नंबरवाला घ्या बी. इथं आलं यम यू यम आय ए बी. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न बघा काय दिलेला इथं? जी आय एल एम जी आय एल एम जी आय एल एम. इथं जी आय एल एम साठी 79 12 13 आहे. तर पी एन के एच साठी काही क्वेश्चन मार्क. बघा काही सोपं एकदम एकदम सोपं आहे. काही सेकंदांमध्ये उत्तर आले पाहिजे. एबीसीडी बघायची. आला का? आला का? बघा इथं काय दिलेलं आहे? जी आय एल एम. इथं फक्त एबीसीडी बघायची. इथं जी आहे, इथं बघा एबीसीडी मध्ये जी आहे. इथं जी 7 नंबरला आहे, तर जी साठी 7 दिलेलं आहे. इथं बघा आय आय किती नंबरला एबीसीडी मध्ये? 9 नंबरला. इथं 9 नंबर दिलेला आहे. इथं एल बघा एल किती नंबरला आहे? 12. इथं 12 नंबर दिलेला आहे. इथं एम किती नंबरला आहे? 13. इथं 13 नंबर लिहिलं आहे. म्हणजे फक्त एबीसीडी मध्ये यांचे जे अक्षर आहे काय ते स्थान आहे का तेच इथे दिलेले आहे. मग इथं बघा पी पी किती नंबरला आहे? बघा पी इथं 16 नंबरला. इथं काय येईल? 16. इथं बघा एन एन किती नंबरला आहे? 14. इथं किती येईल? 14. इथं बघा के के किती नंबरला आहे? इथं 11. इथं येईल 11. पुढे बघा एच एच किती नंबरला आहे? इथं 8. मग इथे किती नंबर येईल? इथं 8. म्हणजे इथं उत्तर काय आलं? 16 14 11 8 हे आलं उत्तर. पुढचा प्रश्न बघा. अजून थोडे प्रश्न घेऊ. याच टाईपचे प्रश्न घेऊन बाईतल्या ई आय साठी 2581 आहे. तर एच के साठी काय येईल? तर एच के साठी काय येईल? एच के साठी काय येईल? अजून एक दोन प्रश्न घेऊ, लगेच मॅथला सुरुवात करू. बघा लक्ष द्या. इथं ई आहे, ई साठी 25 आणि आय साठी काय 81. इथं शोधायचं हे कसं आलं तर इथं बघा एबीसीडी बघा डायरेक्ट स्थान बघायचं. इथं स्थान किती आहे? 5 आणि इथं 25 दिसतोय. इथं आयचं बघा स्थान किती आहे? 9. म्हणजे इथं असं म्हणता येईल इथं 5चा वर्ग आणि इथं 9चा वर्ग. मग इथं 5चा वर्ग 9चा वर्ग किती आहे? 5 वर्ग 25 9चा वर्ग 81. म्हणजे इथं काय घेतले त्यांनी? वर्ग संख्या घेतलेली. इथं काय घेतले? वर्ग संख्या. मग त्याच प्रकारे इथं एचचं स्थानभाग किती आहे? 8. इथं केचं स्थानभाग किती आहे? केचं 11. मग त्यांचे वर्ग घ्या. मग एच एच जर का 8 नंबरला आहे तर 8चा वर्ग किती? 8चा वर्ग किती? 64. आणि पुढं के 11 नंबरला आहे तर 11चा वर्ग किती? 121. मग इथं काय आलं उत्तर? 64 121. पुढचा प्रश्न आहे. पुढं काय दिलं आहे? एफ ओ आर सी ई बरोबर
47 पुढे बघा काय दिले GREEN बरोबर 49 तर FLAOVOR बरोबर क्वेश्चन मार्क काही काढा पटकन काही शेवटचा प्रश्न घेऊया त्याच्यानंतर लगेच मॅथला सुरुवात करू इकडे आलं का उत्तर नाही एबीसीडी बघ एबीसीडी नेमकी काय दिलेली इथं का बरं आले अशा बाळ लक्ष द्या वा इथं काय आहे FAOARC इथं F चं स्थान भाग किती आहे 6 इथे लिहिलं मी 6 आहे इथं O चं स्थान भाग किती आहे 15 इथं R चं स्थान भाग किती आहे 18 C किती नंबरला इथं बघा 3 E किती नंबरला बघा इथं 5 आणि ह्यांची जर का मी बेरीज केली तर किती येते 47 इथं बघा G किती नंबरला बघा G 7 इथं R भाग किती नंबरला आहे 18 E भाग किती नंबरला आहे 5 इथं पण किती आहे 5 N भाग किती नंबरला आहे 14 आता इथं यांची बेरीज केली तर ती बेरीज किती येते 49 मग साहजिक इथं फक्त अंकांची काय केली बेरीज घेतली ते त्यांचे नंबर द्यावा इथं बघा इथं किती F जर का पाहिलं 6 नंबरला आहे L किती नंबरला आहे 12 नंबरला आहे A किती नंबरला आहे 1 नंबरला आहे V भाग किती नंबरला आहे 22 नंबरला आहे O भाग किती नंबरला आहे 15 नंबरला आहे आणि R भाग किती नंबरला आहे 18 नंबरला आहे आता करा यांची बेरीज केली तर किती येते 74 किती त्यांची बेरीज 74 त्या या प्रश्नाचं उत्तर काय आलं 74 बघा आजचं काय करू आपण लेक्चर रिझनिंगचं इथंच थांबू इथं लगेच काय करू आपण कंटिन्यू गणिताला काय करू सुरुवात करू गणित झाल्यानंतर आपले GKGS पण बघायचे आणि GSSC GD साठी हिंदी व्याकरण काय करणार आपण सगळ्यात शेवट घेणार आहे का सगळ्यात शेवटचं लेक्चर कोणतं असणार आहे हिंदी व्याकरणचं असणार आहे आणि सर्व रेकॉर्डेड असणार आहे तुम्ही काय करू शकता परत मी युट्यूबवर अपलोड करून देईल ते तुम्ही काय करू शकता परत बघू शकता आणि काय करू लगेच आपण काय करू लगेच मॅथला वगैरे सुरुवात करू पण इथं थांबू आपण